शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागात ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय नाना पालकर यांचं कार्य आणि आठवणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार ओतारी यांनी प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचे माजी सदस्य दिवंगत नाना पालकर यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांचा जीवनपट उलगडला. यावेळी बोलताना त्यांनी मागील 60 वर्षांपासून नाना पालकर हे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असल्याचं सांगत त्यांचं अतुलनीय योगदान कदापि विसरता येणार नसल्याचं सांगितलं. मुलाखतीवेळी ते कित्येक दिग्गजांना घाम फोडायचे. अनेक जण त्यांच्या प्रश्नांची उत्तरं न देता पळ काढायचे. फक्त पत्रकारिताच नाही तर त्यांनी इतरही विविध क्षेत्रात काम केलंय. आयुष्यातील अनेक प्रसंगांना ते धैर्यानं सामोरे गेले. असं दिग्गज व्यक्तिमत्व गेल्यानं मोठी हानी झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पारंपरिक पत्रकारिता न करता व्यवस्थेला जाब विचारणारे पत्रकार घडावेत अशी नाना पालकर यांची इच्छा होती. तसे पत्रकार तयार व्हावेत हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं प्रतिपादन ओतारी यांनी केलं. मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक डॉक्टर शिवाजी जाधव यांनी आपलं वैयक्तिक आयुष्य घडवण्यात नाना पालकर यांचा खूप मोठा वाटा असल्याचं सांगितलं. प्रत्येकाविषयी आपुलकीनं वागणारे आणि प्रेम बाळगणारे व्यक्तिमत्व निघून गेल्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं. यावेळी नाना पालकर यांचे कुटुंबीय तसंच डॉक्टर रत्नाकर पंडित, जिल्हा माहिती कार्यालयाच्या वृषाली पाटील, डॉक्टर सुमेधा साळुंखे, जयप्रकाश पाटील, मिलिंद देसाई, दिलीप मंडलिक उपस्थित होते.